स्वयंपाकाच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रत्येक गृहिणीला उपयुक्त पडतील अशा 30 महत्त्वाच्या किचन टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1. सुके खोबरे खूपच कडक झाले असेल तर किसायच्या आधी ते थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावे आणि मगच किसावे, पटकन किसले जाते। 2. लिंबाचा रस काढून काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवल्यास 2 आठवडे टिकतो। टिप क्रमांक 3. अंडी उकडताना फुटू नये म्हणून आधी पाणी उकळून घ्यावे आणि मगच त्यात अंडी घालावीत, त्यामुळे अंडी फुटत नाहीत। टिप क्रमांक 4. लहान मुलांना उलट्या येत असतील तर डाळिंबाचा रस गरम करून मुलांना प्यायला द्यावा, उलटी लगेच थांबते। टिप क्रमांक 5. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत होतात। 6. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते। टिप क्रमांक 7. पुस्तकाच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत, त्यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत, तसेच हलकासा सुगंध येतो। टिप क्रमांक 8. वरण चविष्ट बनण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे, त्यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो, वरण चविष्ट होते। 9. हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हातांची जळजळ होते, अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते। टिप क्रमांक 10. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, वर्षभर लाल रंग टिकून राहतो। टिप क्रमांक 11. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे, यामुळे छोले मऊ होतात। 12. आमलेट बनवताना मिश्रणात थोडेसे दूध घालून फेटा, म्हणजे आमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते। टिप क्रमांक 13. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो। 14. ज्यांना मूळ व्याधीची समस्या आहे त्यांनी बटाटा, मांसाहार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे। 15. कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये, त्यामुळे भाजीला चव येत नाही, सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावेत। टिप क्रमांक 16. पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात, त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावी किंवा बिस्किटाच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाहीत। टिप क्रमांक 17. रद्दी पेपर तेलात बुडवून लाईट जवळ लटकवावा, त्याला किडे चिटकून जातात व घरभर त्या किड्यांचा त्रास कमी होतो। 18. जेवणासोबत हिरवी मिरची खावी, त्याच्यामुळे दृष्टी चांगली होते। 19. मोड आलेल्या कडधान्यांना वास येत असेल तर मीठ चोळून धुवावे, वास निघून जातो। टिप क्रमांक 20. ढोकळा करताना मिश्रण फेटताना 1 चमचा तेल घालावे, त्यामुळे ढोकळा कोरडा लागत नाही। 21. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीज मध्ये ठेवावा, पदार्थ छान फुलून येतो। टिप क्रमांक 22. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकावी, बटाटे लवकर शिजतात। 23. चहा बनवल्यानंतर चहापूड फेकून न देता झाडांच्या कुंड्यामध्ये घालावी, रोपट्यांना छान खत मिळते। टिप क्रमांक 24. पालेभाजी शिजवताना गॅसची फ्लेम मोठी ठेवावी, झाकण ठेवू नये, म्हणजे भाजीचा रंग तसाच राहतो। टिप क्रमांक 25. कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते। 26. शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत, शेंगदाणे खमंग भाजले जातात। टिप क्रमांक 27. खीर करण्यासाठी दूध आठवताना त्यामध्ये जायफळ अजिबात घालू नये, त्यामुळे दूध फाटते। 28. लोणची, पापड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, म्हणून लोणचे पापड कमीच खावेत। टिप क्रमांक 29. बेसन भिजवायला नेहमी कोमट पाण्याचा वापर करा, त्यामुळे बेसन पिठाच्या गाठी होत नाहीत। टिप क्रमांक 30.
हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घातल्याने ठेचा आठवडाभर छान टिकतो. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.